या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अक्षय कुमार काळेजी, त्याचप्रमाणे 89व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, खरं म्हणजे आपण अनेक वेळा असा उल्लेख करतो की मावळते अध्यक्ष, पण त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर आपण हे म्हणू शकतो हे तसे उगवलेले आहेत, पण उगवते आणि उगवते असे 89व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीसजी, प्रमुख अतिथी ज्यांनी अतिशय मार्मिक अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलं ते आदरणीय विष्णूजी खरे, 25 वर्षापासून ज्यांच्याशी माझा अतिशय निकट संबंध आहे ते डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी, राज्यमंत्री माझे सहकारी रवींद्र चव्हाण, सन्मान्य महापौर राजेंद्रजी देवळेकर, सन्मान्य खासदार कपिल पाटीलजी, गणपत गायकवाडजी, जगन्नाथ शिंदेजी, या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष, आगरी फोरमचे अध्यक्ष आणि त्यासोबत मी मुद्दामून उल्लेख करतो 27 गावांच्या समितीचे प्रमुख आणि आचारसंहिता असल्यामुळे मला फार बोलता येत नाही, एवढंच सांगतो 27 गावांबद्दल तुमच्या माझ्या भूमिकेत काही फरक नाही आहे. फक्त ते कशा प्रकारे करावं, कुठल्या वेळी करावं एवढंच आपल्याला त्याचा योग्य तो निर्णय करायचा आहे. त्यामुळे काळजी करू नका गुलाबरावजी. असे आपले अध्यक्ष गुलाबराव वझेजी, या ठिकाणी उपस्थित सन्मान्य वहिनी डॉक्टर कल्पनाताई काळे, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सुधाकरजी भाले, इंद्रजित जिओरके, संजय घरत, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ साहित्यिक आणि उपस्थित सर्व मराठीवर जगभरातील सर्व भाषांच्या साहित्यावर प्रेम करणारे भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या संमेलनामध्ये या ठिकाणी यायला मिळालं याचा मला विशेष आनंद आहे. त्या आनंदाची अनेक कारण आहेत. पहिलं कारण हे तर निश्चितच आहे की सारस्वतांच्या मेळ्यामध्ये ज्या ठिकाणी शब्दप्रभू आहेत, भाषाप्रभू आहेत, अशा सर्व मंडळींमध्ये संमेलनाचं उद्घाटक म्हणून उपस्थित राहणं इतिहासामध्ये नोंद करणारी बाब आहे. त्यामुळे सारस्वतांच्या या मेळ्याबद्दल जेव्हा ऐतिहासिक नोंदी होतील त्यावेळी त्याच्या टिपेमध्ये कुठेतरी हे देखील लिहिलेलं असेल की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलं. त्याचं समाधान निश्चितपणे आहे. दुसरं आनंद या गोष्टीचा आहे की डॉक्टर अक्षय कुमार काळे हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, पण त्यासोबत ज्या मतदारसंघाचं नागपूरमध्ये मी प्रतिनिधित्व करतो त्या मतदारसंघाचे नागरिक देखील आहेत. त्याच्यामुळे ज्या सर्व लोकांचं मी प्रतिनिधित्व करतो त्यांच्यापैकी एक व्यक्ती हे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आज सूत्र घेत आहेत. त्या कार्यक्रमाला मला येता आलं, पण त्याहीपेक्षा मोठा आनंद याकरता मला वाटतो की या ठिकाणी आचारसंहिता असल्यामुळे या संमेलनाला येता येईल की नाही अशा प्रकारचा संभ्रमच तयार झाला होता. काही वृत्तपत्रांनी तर छापूनच टाकलं की कुठलाही राजकीय नेता या ठिकाणी येऊ शकणार नाही. कधी कधी आचारसंहितेचा अतिरेक देखील होतो, पण खऱ्या अर्थानं मी निवडणूक आयुक्तांचं देखील अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी याची परवानगी दिली. अन्यथा वझेजी तुम्हाला हे उद्घाटन इलेक्शन आयुक्तांच्या हस्तेच करावं लागलं असतं, कारण कुठला राजकारणी तर या ठिकाणी येऊ शकला नसता. आणि शेवटचा आनंद याकरता व्यक्त करतो की त्यांनी पत्र देऊन या ठिकाणी कुठली घोषणा करू नका हे सांगितलं. माझं नशीब आहे, हे नशीब नाही आहे की घोषणा करू नका.
माझे नशीब एवढंच आहे की किमान माझ्या भाषणाची स्क्रिप्ट त्यांनी नाही मागवली की तुम्ही नेमकं काय बोलणार आहे ते या ठिकाणी सांगा, त्याचं आम्ही तोलून मोलून मग त्याला आम्ही करेक्ट करून तुम्हाला परमिशन देऊ, परवानगी देऊ आणि त्याच्यानंतर तुम्ही भाषण करा, अशा प्रकारची मागणी अद्याप तरी निवडणूक आयोगाकडनं आली नाही. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. खऱ्या अर्थानं हे साहित्य संमेलन ही आपल्या सर्वांकरता मोठी पर्वणी आहे आणि हे डोंबिवलीमध्ये होत आहे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपण असं समजतो की पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे, तर डोंबिवली ही आपली सांस्कृतिक उपराजधानी आहे. आणि या सांस्कृतिक उपराजधानीच्या शहरामध्ये या ठिकाणी साहित्य संमेलन होत आहे आणि त्याकरता आमचा आगरी युवा फोरम असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचे महापौर असतील, आमचे राज्यमंत्री असतील, या सर्वांनी अत्यंत उत्साहानं याचं आयोजन केलं आणि त्या माध्यमातून डोंबिवलीतल्या आणि समस्त महाराष्ट्रातल्या साहित्याची भूक असलेल्या, विचारांची भूक असलेल्या अशा सर्व समाजमनांना या ठिकाणी एकत्रित आणून त्यांना ही पर्वणी उपलब्ध करून दिली. आणि म्हणून खरोखर मी आयोजकांचे देखील अत्यंत मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. खरं म्हणजे अतिशय उत्तम अशा प्रकारचं हे सगळं या ठिकाणी उभं करण्यात आलंय आणि पुभा भावे नगरी, साहित्य नगरी असं अतिशय समयोचित अशा प्रकारचं नाव याला देण्यात आलंय. आणि शना नवरे सभास मंडप किंवा हे जे स्थान आहे त्याला नाव देण्यात आलंय. मला असं वाटतं की अतिशय कल्पकतेनं ही सगळी रचना या ठिकाणी खऱ्या अर्थानं करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वेगवेगळे विचार हे आपल्यापर्यंत पोहोचत असतात आणि खरं तर आपल्या मराठी भाषेमध्ये जितक्या प्रकारचे साहित्य संमेलन होतात, खरं म्हणजे जगातल्या कुठल्याही भाषेमध्ये तितक्या वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य संमेलन होत नाही. आणि मी तर रवींद्र चव्हाण यांचं अभिनंदन करीन. मला पहिल्यांदा असं वाटलं की त्यांनी जो या ठिकाणी एक पुस्तिका काढली आहे, त्या पुस्तिकेमध्ये त्यांनी आतापर्यंत झालेल्या 90 साहित्य संमेलनांचा मागोवा घेतला असेल, पण ज्यावेळेस ती मी चाळून पाहिली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं 90 वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्रात होणाऱ्या साहित्य संमेलनाचा मागोवा हा त्या पुस्तिकेमध्ये त्या ठिकाणी घेतलाय. मग ते कुठे झाडीबोलीचं संमेलन असेल, कुठे जैन साहित्य संमेलन असेल, कुठे अजून वेगळं कुठलं तरी साहित्य संमेलन, वेगवेगळ्या प्रकाराच्या या वैचारिक यज्ञातनं खऱ्या अर्थानं जे अभिसरण या ठिकाणी महाराष्ट्राच्या समाजमनामध्ये होतं, मला असं वाटतं ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि ही परंपरा खऱ्या अर्थानं या ठिकाणी खरे साहेब देखील मान्य करतील की महाराष्ट्राने आणि मराठीनेच जिवंत ठेवलेली आहे. ही परंपरा अन्यत्र कुठेही एवढ्या प्रामुख्यानं आपल्याला जिवंत राहिलेली दिसत नाही. आणि म्हणूनच जी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली की संस्कृतीचं रक्षण हे मराठीने केलं पाहिजे, संस्कृतीचं संवर्धन, त्याच्यामध्ये जर काही भ्रष्टता आली असेल तर ती दूर करण्याचं काम हे मराठीने आणि महाराष्ट्राने केलं पाहिजे. हा जो आत्मविश्वास मराठीवर, महाराष्ट्रावर आहे तो यामुळे आहे की याच महाराष्ट्रामध्ये भाषा फोफावते, या महाराष्ट्रामध्ये भाषा जगते, या महाराष्ट्रामध्ये भाषा समृद्ध होते. आणि मराठीने तर स्वतःलाही समृद्ध केलाय आणि इतक्या उपभाषांना समृद्ध केलाय की त्यामुळेच खऱ्या अर्थानं जगातली एक प्रमुख भाषा म्हणून 12 कोटीपेक्षा जास्त लोक जी भाषा बोलतात, जगातल्या प्रमुख भाषांपैकी एक भाषा ही आमची मराठी भाषा आहे. आणि या भाषेनं साहित्याला भरभरून दिलाय. इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे विचार हे आम्हाला या माध्यमातून मिळाले आहेत. आणि मला एक गोष्ट या ठिकाणी निश्चितपणे योग्य वाटते की आपल्या या मराठी साहित्याचा जास्तीत जास्त अनुवाद होण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे मला काही घोषणा करता येणार नाही, आचारसंहिता आहे, पण तरी देखील मी या ठिकाणी या मंचाच्या साक्षीनं सांगतो की जो विषय आमच्या समोर सन्माननीय
या ठिकाणी विष्णूजींनी मांडलाय तो विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतर त्याबद्दलची जी उचित भूमिका आहे, त्याबद्दलची उचित कारवाई आहे ती निश्चितपणे आम्ही करू। आणि आपलं मराठीतलं साहित्य हे केवळ भारतातल्या इतर भाषांमध्ये नाही तर जगभराच्या भाषांमध्ये त्या ठिकाणी गेलं पाहिजे। ही गोष्ट खरी आहे की अनेक नोबेल पुरस्कार प्राप्त करू शकतील असे वैचारिक क्रांतीचे जनक हे आमच्या मराठी साहित्यात आहे, पण ते साहित्य हे जर जगात पोचलंच नाही तर कधीच त्या साहित्याला तो दर्जा मिळू शकत नाही, ती प्रतिष्ठा मिळू शकत नाही आणि म्हणून ती प्रतिष्ठा मिळाली पाहिजे हा निश्चितपणे आपला प्रयत्न असेल। खरं तर आपलं सातत्यानं सर्वांचं म्हणणं असतं आणि ते योग्य देखील आहे की मराठी जगवली पाहिजे, मराठी जगली पाहिजे, ती प्रतिष्ठित झाली पाहिजे। आणि या निमित्ताने आपल्या सर्वांसमोर चिंता ही मराठी शाळांची देखील सातत्याने असते, ती देखील योग्य आहे। पण खऱ्या अर्थानं मराठी शाळा जर जगवायच्या असतील तर त्या अनुदानाच्या आधारावर जगणार नाही। अनुदान तर दिलंच पाहिजे, ते देखील दिलं जाईल, पण मराठी शाळा जर जगवायच्या असतील तर जोपर्यंत मराठीला आम्ही ज्ञान भाषेमध्ये रूपांतरित करणार नाही, जोपर्यंत 21व्या शतकातली ज्ञान भाषेची मूल्य काय आहे ती मूल्य समजून घेऊन ती मूल्य आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये, आमच्या भाषेमध्ये आणि आमच्या साहित्यासोबत आमच्या अभ्यासक्रमामध्ये आम्ही आणणार नाही, तोपर्यंत आम्ही मराठी शाळा जगवू शकणार नाही। मी आपल्याला एकच उदाहरण या ठिकाणी देतो। आमचं सरकार आल्यानंतर आम्ही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान सुरू केलं आणि या अभियानाच्या अंतर्गत आमच्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा डिजिटल करणं आम्ही सुरू केलं आणि त्या माध्यमातून आनंददायी शिक्षण पद्धती अशा वेगवेगळ्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करून या डिजिटायझेशनच्या माध्यमातून जगभरातलं ज्ञान हे त्या शाळांपर्यंत पोहोचलं पाहिजे हा प्रयत्न केला। 2 वर्षातला त्याचा परिणाम हा आहे। आपल्याला माहिती आहे की आता खरं म्हणजे ज्ञानापेक्षा आपण याचं मूल्यमापन हे लर्निंग आउटकम याच्या माध्यमातून करतो आणि या लर्निंग आउटकम मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक हा 18वा होता। 5वीतल्या 60% मुलांना तिसरीचं पुस्तक वाचता येत नाही, तिसरीच्या मुलांना पहिलीचं पुस्तक वाचता येत नाही, ही आमच्या मराठी शाळांची परिस्थिती होती। जवळजवळ 2 वर्षामध्ये या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून आमच्या मराठी शाळांमधली गुणवत्ता वाढवून आम्ही 2 वर्षामध्ये हे लर्निंग आउटकम जवळजवळ 14% त्या ठिकाणी इम्प्रूव्ह केलं आणि महाराष्ट्रातल्या आमच्या मराठी शाळांचा जो क्रमांक देशामध्ये 18वा होता तो आज आम्ही 3ऱ्या क्रमांकावर देशामध्ये आणलेला आहे। आणि यातलं महत्वाचं हे नाही की 3रा क्रमांक आला कारण अजून खूप पुढे जायचं आहे, अजूनही 30-35% मुलं अशी आहेत की ज्यांचं लर्निंग आउटकम कमी आहे, पण 17,000 मराठी शाळांचं लर्निंग आउटकम हे आम्ही 100% केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा सोडून 15,000 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये त्या ठिकाणी दाखला घेतला। हा परिणाम या ठिकाणी डिजिटायझेशनच्या माध्यमातून घडलेला आपण बघितला। आणि ज्यावेळी या शाळा आम्ही जोडण्याचा प्रयत्न केला, काही ऑनलाईन शाळा केल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की माझ्या या ऑनलाईन डिजिटायझेशन मधल्या एका शाळेमध्ये ज्यावेळी इथे सिस्कोचे सीईओ आले आणि त्या सिस्कोच्या सीईओनी या ठिकाणी मुंबईमधल्या ताज हॉटेलमध्ये बसून थेट संवाद साधला 808 किलोमीटर दूर नागपूर जिल्ह्यातल्या फेटरीच्या शाळेमध्ये, त्यावेळी त्या 808 किलोमीटर दूरच्या मुलीचं ज्ञान पाहून ते देखील अचंबित झाले आणि त्यांनी सांगितलं की ज्या वेगानं तुम्ही या तंत्रज्ञानाचा उपयोग करताय एवढ्या वेगानं आम्ही देखील त्याचा उपयोग करत नाही आहे। आणि माझा या ठिकाणी सांगण्याचा याच्या पाठीमागचा मुद्दा एवढाच आहे की मराठीला ज्या प्रकारे आपण सांगितलं बायोटेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी ही ज्ञानभाषा आहे, याला ज्ञानभाषा म्हणून आम्हाला जोडावं लागेल आणि ज्ञानभाषेमध्ये जोपर्यंत आम्ही त्याची रचना करणार नाही, 21व्या शतकाच्या मूल्याप्रमाणे त्याची रचना आम्ही करणार नाही, याचा अर्थ असा नाहीये की आमची जी शाश्वत मूल्य ती सोडून द्यायची आहेत, ती शाश्वत मूल्य कायम ठेवून
21व्या शतकातली जी मूल्य आहेत या मूल्यांची त्याच्याशी सांगड घालून ज्यावेळी आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये उचितपणे आम्ही ही मराठी आणू, मला विश्वास आहे की त्यानंतर मराठी शाळांकरता कुठल्याही व्यासपीठावर मागणी करावी लागणार नाही, किंबहुना मराठी शाळांमध्ये प्रवेश मिळत नाही अशा प्रकारची तक्रार या ठिकाणी आपल्याला करावी लागेल इतकी क्षमता या संपूर्ण मराठी भाषेमध्ये देखील आहे आणि या तंत्रज्ञानामध्ये देखील आहे। आज मराठी साहित्याच्या संदर्भात आपल्याला असं वाटतं की त्याची गोडी ही नवीन पिढीमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि ती नवीन पिढीमध्ये निर्माण झाली पाहिजे याबद्दल कुठलंही दुमत नाहीये। आपलं साहित्य असं आहे, एकदा वाचलं तर तो वाचणारच आहे, एकदा गोडी लागली की त्याला सांगण्याची आवश्यकता पडणार नाही। पण त्याच वेळी ज्या आपण हे देखील लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की माध्यमं बदलली आहेत। आमची जी पुस्तकं आहेत ती तर शाश्वत माध्यम आहे, त्याच्यापेक्षा उत्तम माध्यम असूच शकत नाही आणि ती राहिलीच पाहिजेत, ती लोकांनी संग्रहित ठेवलीच पाहिजेत। पण ज्यावेळी आम्ही हे लक्षात घेतो की आमच्या नवीन पिढीचं अभिव्यक्तीचं माध्यमही बदललं आहे आणि संवादाचं माध्यमही बदललं आहे, त्यावेळी संवादाचं आणि अभिव्यक्तीचं हे बदललेलं जे माध्यम आहे, जे डिजिटल माध्यम आहे, या डिजिटल माध्यमावर आमचं संपूर्ण साहित्य अतिशय सोप्या पद्धतीनं आज अनेक ऍप तयार होत आहेत की ज्या ऍपच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी साहित्यापर्यंत पोहोचता येतं। अशा प्रकारचे ऍप्स असतील किंवा अशा प्रकारच्या ज्या बाबी असतील या अत्यंत सोप्या पद्धतीनं आम्ही जर त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की नवीन पिढीला देखील विचार शाश्वत आहेत, विचार तेच आहेत, संस्कृती तीच आहे, पण ती अभिव्यक्त करण्याची पद्धत, त्याचं जे माध्यम आहे हे माध्यम आम्हाला बदललं पाहिजे आणि ते माध्यम जर आपण बदललं तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आमचं साहित्य हे समाजापर्यंत पोहोचेल आणि जी या ठिकाणी श्रीपाद भालचंद्र जोशींनी जी बाब व्यक्त केली की शेवटी साहित्य पोहोचवायचं कोणापर्यंत आहे, साहित्य हे बहुजनांपर्यंत पोहोचवायचं आहे, हे ज्याला आवाज नाही आहे त्याचा आवाज हे साहित्य बनलं पाहिजे, त्याकरता ते साहित्य आपल्याला पोहोचवायचं आहे आणि ते पोहोचवण्याचं उत्तम माध्यम आहे। शेवटी तंत्रज्ञानाचा एक सगळ्यात महत्वाचा फायदा काय आहे, तंत्रज्ञान जात पाहत नाही, ते धर्म पाहत नाही, ते लिंग पाहत नाही, ते प्रत्येकाकरता सारखं आहे आणि म्हणून त्याचा जेवढा उपयोग आपण करू शकू तो जास्तीत जास्त उपयोग आपण केला पाहिजे। त्याची सुरुवात झालेली आहे पण ती अजून अधिक चांगल्या प्रकारे कशी होईल। शेवटी आपण बघितलं की चीनने मोठी प्रगती केली पण या प्रगतीमधला सगळ्यात महत्वाचा वाटा जर काही असेल तर चीनने संपूर्ण तंत्रज्ञान स्वतःच्या भाषेमध्ये तयार केलं, कोरियाने संपूर्ण तंत्रज्ञान स्वतःच्या भाषेमध्ये तयार केलं, जपानने संपूर्ण तंत्रज्ञान आपल्या भाषेमध्ये तयार केलं आणि त्यातनं त्यांची प्रगती ही वेगानं झाली। कारण मातृभाषेमध्ये शिक्षण हे आपल्या जेनेटिकली आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीनं, म्हणजे आता त्याला दुसरा शब्द मला आठवत नाही म्हणून डोक्यात शिरतं आणि म्हणून मला असं वाटतं की याचा देखील विचार कुठेतरी झाला पाहिजे आणि मराठी ही प्राथमिक शाळेपर्यंत, ती माध्यमिक शाळेपर्यंत आणि फारच झालं तर मग ती आर्ट्स करता, कॉमर्स करता मर्यादित ठेवण्याच्या ऐवजी तंत्रज्ञानाची भाषा, ज्ञानाची भाषा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची भाषा ही मराठी करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे। या निमित्ताने मी आपल्याला एवढाच विश्वास देऊ इच्छितो की ज्या बाबी आपण या ठिकाणी मांडल्या आहेत हे खरं आहे की कधी कधी सरकार म्हणून ज्या प्रकारे आपल्या सर्वांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलं पाहिजे त्या प्रकारे आम्ही उभं राहत नाही आणि याची खंत देखील मी व्यक्त करतो आणि त्याच वेळी या ठिकाणी हा विश्वास देखील आपल्याला देतो की निश्चितपणे राज्य सरकार ताकदीनं आपल्या पाठीशी उभं राहील आणि जो संवाद या ठिकाणी अपेक्षित केला गेला की साहित्य क्षेत्रामध्ये आणि सरकारमध्ये संवाद व्हावा, हा संवाद कायम करून त्या माध्यमातून आपलं साहित्याचं क्षेत्र बळकट कसं होईल, ते ताकदवर कसं होईल याचा प्रयत्न देखील निश्चितपणे राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल। मी या ठिकाणी आमच्या कल्याण डोंबिवलीचे महापौर यांनी देखील एक अतिशय चांगली अपेक्षा व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की या क्षेत्रामध्ये तुम्ही जे कराल ते आम्ही त्या ठिकाणी स्वीकारण्याला तयार आहोत। मी त्यांना उलट सांगतो की या क्षेत्राकरता तुम्ही जे मागाल ते आम्ही देण्याकरता तयार आहोत। आचारसंहिता संपल्याबरोबर आपण आम्हाला सांगा आणि या कल्याण डोंबिवलीमध्ये साहित्य क्षेत्रामध्ये आपल्याला जे निर्मित करायचं आहे
ते आपण आम्हाला सांगा. राज्य सरकार निश्चितपणे त्याचा पुढाकार घेऊन त्या सगळ्या गोष्टी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल. खूप अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही. अजून अध्यक्षांचं भाषण आपल्याला ऐकायचं आणि खरं म्हणजे या संमेलनाचं महत्व हे त्या भाषणामध्येच आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. विशेषत्वाने आपले जे नूतन अध्यक्ष आहेत डॉक्टर अक्षयकुमार काळेजी यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये येत्या 1 वर्षामध्ये सारस्वतांच्या या मेळ्यामध्ये आलेले सर्व मंडळी आणि जी येऊ शकली नाहीत अशा सगळ्या मंडळींच्या जीवनामध्ये एक नवीन अशा प्रकारची सांस्कृतिक चळवळ त्या ठिकाणी तयार होईल आणि त्यातनं अत्यंत चांगले विचार हे महाराष्ट्रापर्यंत पोहोचतील हा विश्वास व्यक्त करून या ठिकाणी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.